आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या वतीनं IMA हॉल शालिमार नाशिक येथे एक दिवसीय वॉटर पेंटिंग वर्कशॉपचे आयोजन. इंटरनॅशनल आर्टिस्ट फेम तथा IMA पिंपरी चिंचवड येथील भूलतज्ञ डॉक्टर माया भालेराव यांनी ही कार्यशाळा घेतली. IMAचे मेंबर्स आणि त्यांच्या पाल्यांना पेंटिंगच्या वेगवेगळ्या प्रकारातील पेंटिंग्सचे मार्गदर्शन केले. वॉटर कलर पेंटिंग क्षेत्रातील आर्टिस्ट यांनी आपले करिअर आणि जॉब करून पालक आणि त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एक दिवसीय वॉटर कलर पेंटिंग वर्कशॉप घेतले. या प्रसंगी विशेष डॉक्टर तथा आर्टिस्ट ऑफ इंटरनॅशनल फेम माया भालेराव यांनी वॉटर कलर पेंटिंगच्या वेगवेगळ्या प्रकारातील काढण्यात येणाऱ्या वॉटर पेंटिंगचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी स्वर्गवासी डॉक्टर भावना गायकवाड मॅडम यांचे वेगवेगळ्या आर्ट्सचे वॉटर पेंटिंग, स्केचेस आणि हस्तकलेचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. या अनोख्या एकदिवसीय वॉटर पेंटिंग वर्कशॉपचे आयोजन आणि सूत्रसंचालन डॉक्टर निकिता पाटील आणि डॉक्टर पंकज चव्हाण महाजन यांनी केले. यावेळी IMAचे अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम, सेक्रेटरी मनीषा जगताप, खजिनदार डॉक्टर अनिता भामरे, नियोजित अध्यक्ष डॉक्टर विशाल पवार यांच्यासह IMAचे सदस्य आणि पाल्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी डॉक्टर माया भालेराव, मी भूलतज्ञ IMA पिंपरी चिंचवडमधून मी आलेली आहे आणि नाशिक IMAला मी धन्यवाद देते. त्यांनी मला इकडे इन्व्हाइट केलं, स्पेशली डॉक्टर निकिता हू इज माय फ्रेंड. आणि हा वर्कशॉप जो आपण अरेंज केलेला आहे IMAतर्फे, हा असा उपक्रम आपण नेहमीच करत असायला पाहिजे. कारण आर्ट आणि क्रिएटिव्हिटी ही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. कारण आपण नेहमी अकॅडमिकमध्ये असतो, आम्ही डॉक्टर्स नेहमी स्ट्रेसमध्ये असतो, काही वेळेला आमचे पेशंट्स, रुग्ण, हॉस्पिटल्स या वातावरणामध्ये आमचं खूप बिझी शेड्यूल असतं आणि त्याच्यातून कुठेतरी एक निवांतपणा मिळावा किंवा मनःशांती मिळावी किंवा आपल्याला एक मी टाईम स्वतःला देता यावा, म्हणून आर्ट आणि क्रिएटिव्हिटीला खूप महत्त्व आहे. आणि आज IMA नाशिकने जे काही अरेंज केलेलं आहे याच्यातून डेफिनेटली IMA मेंबर्सला आणि आजूबाजूच्या मेडिकल फ्रॅटर्निटीला खूप त्याचं महत्त्व मी आज समजावून सांगणार आहे. त्याचबरोबर चित्रकलेचं किंवा ही ड्रॉइंग किंवा वॉटर कलर, स्पेशली वॉटर कलर पेंटिंग कसं करतो त्याचं प्रात्यक्षिक देणार आहे. आणि हा जो आहे आपण जी आर्ट करतो ही आपल्या मनाचं एक एक्सप्रेशन असतं. आपल्याला ज्या भावना मनामध्ये उत्पन्न होत असतात त्या भावनांशी आपण कनेक्ट होतो, त्या भावना आपण इतरांपर्यंत शेअर करतो. त्यानिमित्ताने आपला आनंद आपण स्वतःला तर देतच असतो, पण तो आनंद आपण दुसऱ्यांपर्यंत देतो. हे खूप महत्त्वाचं आहे आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये. सो या निमित्ताने मी IMA नाशिकचे आणि माझ्या कलिग्सचे खूप खूप धन्यवाद त्यांना देते. थँक्यू सो मच. कॅम्प कुठं राबवले तुम्ही? हे कॅम्प मी इंटरनॅशनल लेवलपासून म्हणजे महाराष्ट्र स्टेट, नॅशनल लेवल म्हणजे आमच्या NSCच्या कॉन्फरन्सेसमध्ये, ENT कॉन्फरन्सेसमध्ये आणि इंटरनॅशनल लेवलला इटलीमध्ये मी 4 वेळा त्यांनी मला मास्टर आर्टिस्ट म्हणून बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी मी त्यांना प्रात्यक्षिक दिलेले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला मला ते रिकग्निशन मिळालं आणि मी त्यामुळे खूप आनंदी आहे. आणि हाच आनंद मला माझ्या सगळ्या कलिग्सबरोबर शेअर करा असं वाटतं. ह्या निमित्ताने मी वेगवेगळे जे डिफरंट कल्चर्स असतात त्या कल्चर्स, जरी आपली लँग्वेज वेगळी असेल किंवा आपलं कल्चर वेगळं असेल किंवा आपले धर्म सगळं वेगळं असेल, तरी आर्ट इज अ युनिव्हर्सल लँग्वेज आणि इट डझंट रिक्वायर एनी एज ग्रुप किंवा कास्ट ग्रुप किंवा रिलिजन. इट कनेक्ट्स एव्हरीवन ऑन वन प्लॅटफॉर्म अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस लाईफ. हा जो उपक्रम आहे जेव्हा आम्ही अनाऊन्स केला तर तेव्हापासूनच खूप प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि जवळजवळ 50 मेंबर्सनी आमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पुढचे रजिस्ट्रेशन आम्ही थांबवले कारण मग तेवढ्यांना अरेंज करणं कठीण होतं आणि या सगळ्या गोष्टींची मेहनत जी घेतलेली आहे त्या आमच्या डॉक्टर निकिता पाटील आणि डॉक्टर पंकज चव्हाण हे जे कॉर्डिनेटर्स आहे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा आजचा उपक्रम नक्कीच खूप यशस्वी होईल आणि जे पण हे आर्ट शिकणार आहे त्यांना खूप आनंद मिळणार आहे याच्यामधून. इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे हा पहिल्यांदाच कॅम्प भरवत आहे की याच्या आधी पण केले? पेंटिंगचा हा पहिलाच वर्कशॉप आहे. याच्या आधी आपण वारली आर्टचं घेतलेलं आहे, नंतर दरवर्षी आपण गणपती मेकिंगचं घेत असतो. तर कुठलं पण आर्ट जे आहे ते मॅडमने जसं म्हटलं की मेडिटेशन असतो आणि स्ट्रेस रिलिव्हिंग असतं. आणि हे डॉक्टरांना खूप आवश्यक आहे की त्यांना मेडिटेशन होणं आणि स्ट्रेस रिलीव्ह होणं. तर कुठल्या पण हॉबी जोपासतो तेव्हा हे स्ट्रेस रिलिव्हिंग नक्कीच होतं याच्यामधून. त्याच्यात कुठले विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात? IMAचे फॅमिली मेंबर्स
IMA मेंबर्स आणि त्यांच्या फॅमिलीचे लोकांकरता आम्ही हा लिमिटेड ठेवलेला आहे. कारण तेवढं ऑर्गनाईज करणं मग खूप जास्त जणांचं थोडंसं मोठ्या प्रमाणात मग ते करावं लागणार आहे, म्हणून मग आम्ही हा फक्त IMAच्या मेंबर्सकरता ठेवलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा जगताप, सेक्रेटरी IMA नाशिक. आज आम्ही डॉक्टर माया भालेराव ह्या ज्या अनस्थेटिस्ट आहे, परंतु त्यांनी पेंटिंग ही त्यांची हॉबी म्हणून जोपासलेला आहे आणि त्या खूप रिनाऊंड पेंटर पण आहेत. आज त्यांनी पुण्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी वर्कशॉप घेतलं होतं आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये वर्कशॉप घेतलेलं आहे. हे जे वर्कशॉप आहे हे IMAचे मेंबर्स आणि त्यांच्या मुलांकरता हे वर्कशॉप आहे. आज त्या दिवसभरामध्ये पेंटिंग सोप्या पद्धतीने कसं करायचं ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन देणार आहेत आणि सगळ्यांकडून ते पेंटिंग करून घेणार आहेत. तर आमच्या नाशिकतर्फे मी मॅडमचं खूप खूप कौतुक करते की त्यांनी ही त्यांची हॉबी जोपासलेली आहे आणि त्या आज आमच्या इथे आलेल्या आहेत वर्कशॉप घेण्याकरता. मी पण ॲनेस्थेटिस्ट आहे. आज या दोघींनी बोलल्यानंतर आम्ही एकच सांगू, बर्फ किती सुंदर दिसू शकतो, पाऊस किती छान दिसू शकतो, माती किती सुंदर आहे, रिफ्लेक्शन्स. आज आपण ह्या डेमॉन्स्ट्रेशन थ्रू ते सगळं कन्वे करणार आहे. आणि जे मॅडम दोघींनी सांगितलं की पीस, मॅडम तर सकाळी पहाटे 5ला उठून हे रोज केल्याशिवाय घर सोडतच नाही. तर हा मेसेज पण आम्हाला सगळ्यांना कन्वे करायचा आहे की तुमच्या आयुष्यात वेळ काढायचा असतो आणि तो काढला तर आपण सगळं मिळवू पण शकतो. थँक्यू. काय सांगाल वर्कशॉपबद्दल? नमस्कार, मी डॉक्टर पंकज चव्हाण, मी बालरोगतज्ञ आहे. आज आमचा हा सुंदर उपक्रम राबवण्याच्या मागे जे इन्स्पिरेशन आहे ते आमच्या सेक्रेटरी मॅडम डॉक्टर मनीषा जगताप मॅडम आणि आमचे प्रेसिडेंट डॉक्टर निलेश निकम सर यांच्याकडून आहे. आज आम्ही पूर्णतः प्रयत्न करणार आहोत की मुलांनी मोठ्यांनी ॲक्टिवली सहभाग घ्यावा, यातून काहीतरी शिकून घ्यावं आणि हीच हॉबी पुढे परस्यू करावी, जी पुढे जाऊन एक ॲज अ स्ट्रेस बस्टर म्हणून तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्येही कामात येऊ शकते. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र न्यूज, नाशिक.